नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही? स्वागत आहे तुमचं माझ्या प्रफुल्लताई या चॅनलवर. आज आपण बघणार आहोत मिक्स स्प्राऊट सलाद. हे सलाद खूप प्रोटीनयुक्त, कॅल्शियमयुक्त आणि लोहयुक्त असते. खूप चविष्ट बनते. तर चला हे स्प्राऊट सलाद कसं करायचं हे बघूया. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर पहिल्यांदा आले असाल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मिक्स स्प्राऊट सलाद करण्याकरता इथे आपल्याला कडधान्य घ्यायचे आहे. इथे राजमा घेतला आहे, सोयाबीन हे या छोट्या चम्मचने मी एक चम्मच घेतलेला आहे. चणे घेतले, काळे चणे, वाटाणे घेतले आहे, शेंगदाणे, इथे मोठ मूग आणि मसूर घेतलेली आहे, मसूर डाळ. हे सगळे अख्खे आपण घेतलेले आहे. याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे 2 पाण्याने आणि याला रात्रभर पाण्यामध्ये भिजत घालायचं आहे. इथे आपण सर्व कडधान्य धुवून घेतलेले आहे 1 ते 2 पाण्याने. आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे. इथे आपण पाणी घालून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला रात्रभर भिजत घालायचं आहे. इथे आपण रात्रभर भिजू घातल्यानंतर आपण दुसऱ्या दिवशी सकाळी याला चाळणीमध्ये काढून घेतलेलं आहे. यातलं आपल्याला सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे आपल्याला 1 दिवस सर्व पाणी काढल्यानंतर 1 दिवस झाकून ठेवायचं आहे. तुम्ही याला कपड्यामध्ये सुद्धा गाठ बांधून ठेवू शकता किंवा असं चाळणीमध्ये सगळं पाणी निथळल्यानंतर यावर झाकण ठेवून 1 दिवस पूर्णपणे ठेवून द्यायचं आणि याचे मोड काढून घ्यायचे आहे. इथे मी 1 दिवस ठेवून पूर्णपणे मोड काढून घेते. इथे आपण हे कडधान्य 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. बघू शकता तुम्ही. कधीकधी या कडधान्यांना हलकासा वास लागलेला असतो, म्हणून याला स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. जे मी छान स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता इथे आपल्याला गॅसवर एका गंजामध्ये पाणी घ्यायचं आहे स्वच्छ. यामध्ये आपल्याला तेल, मीठ आणि हळद घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला स्प्राऊट उकळून घ्यायचे आहे छान. इथे बघू शकता तुम्ही, आपण पाण्यामध्ये तेल, मीठ आणि हळद घातलेलं आहे. मीठ आपल्याला याकरता घालायचं आहे कारण की आपल्या स्प्राऊटला खूप छान चव येते आणि हळद त्याला कलर देतो आणि तेल त्याला चव देतो. त्याच्यामुळे आपल्याला हळद, मीठ आणि तेल घालायचं आहे. आता याला आपल्याला छान उकळी आणून घ्यायचे आहेत पाण्याला. इथे बघू शकता तुम्ही, आपल्या पाण्याला छान खळखळ उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपल्याला स्प्राऊट टाकून द्यायचे आहे. यामध्ये आपण सगळे स्प्राऊट टाकून दिलेले आहे. आता याला आपल्याला छान थोडा वेळ उकळून घ्यायचं आहे. इथे बघू शकता आपले कडधान्य छान उकळून राहिलेले आहे. याला छान 5 ते 7 मिनटं छान असंच उकळून घ्यायचं आहे. इथे आपले कडधान्य 5 ते 7 मिनटं झालेले आहे. छान 70 ते 80% आपण छान शिजवून घेतलेले आहे. बघू शकता. आता याला आपल्याला चाळणीमध्ये काढून घ्यायचं आहे. इथे आपण या चाळणीमध्ये हे कडधान्य काढून घेऊ, यामधलं पाणी. इथे आपण हे कडधान्य काढून घेतलेले आहे. यामधलं सगळं पाणी काढून घेतलेलं आहे. आता याला थंड होण्याकरता ठेवून द्यायचं आहे. इथे आपल्याला सलादमध्ये टाकण्यासाठी काही साहित्य पाहिजे आहे. इथे मी टमाटर बारीक चिरून घेतलेले आहे, कांदे बारीक चिरून घेतले आहे, मुळा बारीक चिरून घेतलेला आहे, गाजर बारीक चिरलेला आहे, कोथिंबीर तोही बारीक चिरला आहे आणि इथे आपण पालक आणि मेथी ते छान बारीक कट करून घेतलेले आहे स्वच्छ धुवून. इथे आपण स्प्राऊट एका गंजामध्ये काढून घेतलेला आहे. आता यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे. मीठ आपण हे उकळताना सुद्धा घातलेलं आहे, त्यामुळे इथे बेतानीच मीठ घालायचं आहे. इथे आपल्याला तिखट घालायचं आहे. तिखट तुमच्या आवडीनुसार इथे घालू शकता आणि आमचूर पावडर घालायचं आहे किंवा इथे तुम्ही चाट मसालासुद्धा घालू शकता आणि जिरं पावडरसुद्धा घालू शकता इथे. आणि इथे आपल्याला तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं. आणि आपण ह्या भाज्या ज्या चिरल्या होत्या बारीक त्या यामध्ये घालायच्या आहे. इथे या सर्व भाज्या आपल्याला यामध्ये घालायच्या आहे. कांदा, गाजर, मुळा, कोथिंबीर आणि टमाटर
हे सगळं यामध्ये घालून घ्यायचं आहे. मिरची आणि इथे आपल्याला हे बारीक कट केलेली पालक आणि मेथी घालायची आहे. आणि हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. मी हे छान मिक्स करून घेते. अशा तऱ्हेने आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे छान. बघू शकता तुम्ही आपलं हे मिक्स स्प्राउट सलाद छान तयार झालेलं आहे. हे तुम्ही रोजच्या जेवणाबरोबर नक्की खा. यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये प्रोटीन आणि कॅल्शियम, विटॅमिन्स, लोह असते. अशा तऱ्हेने तयार झालेले आपलं मिक्स स्प्राउट सलाड. हे सलाद तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तुमच्या जेवणामध्ये हे सलाद तुम्ही नक्की ॲड करा. पूर्ण दिवसाची जी काही ऊर्जा आपल्याला पाहिजे असते तीही एका डिशमध्ये मिळते. आपण याला 1 पॉट मीलसुद्धा म्हणू शकतो. माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.